जाहीर भाषणामध्ये मंत्री भरत गोगावलेंना कोपरखळ्या लगावल्या। पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, पण नंतर लक्षात येतं की आरडाओरडा करण्यापेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, हे अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे। असा मिश्किल टोला तटकरेंनी लगावलेला आहे। तसंच पंचांनी निर्णय घेतला की अपील करा, मात्र अपील एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच करा, असा सूचक सल्लाही त्यांनी दिला। दुसरीकडे कॅप्टननं कूल असावं, कॅप्टन भडक डोक्याचा असला की मॅचची वाट लागते, असेही ते म्हणाले। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर भरत गोगावलेंच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती। यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला। मात्र अजूनही पालकमंत्रीपदावर तोडगा निघालेलाच नाही। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो, मग सांगतात की आम्हाला परत एकदा पाहिजे। मग ते स्लो संबंध आपलं स्टेडियम बघतात आणि आपलं जग बघत असतात। हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती आपलं जग बघत असतात। आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच तो अतिशय योग्यच असतो, हे अनेक वेळेला त्या ठिकाणी पाहतो। सगळ्या सहभागी झालेल्या खेळाडूला एवढंच सांगतो, बाबा रे पंचांचा निर्णय एका निर्णय घेता अपील करा, एका मर्यादेमध्ये अपील करा, बाल बाकी काय। आणि धोनी मग भारतीय संघाचा कॅप्टन झाला। कूल कॅप्टन कूल राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं। राजू कॅप्टन नेहमी कूल असला ना का त्याला यश आपोआपच असतं। तो भडक डोक्याचा, मग सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे, मग ते सामन्यातच वाटत होतं कॅप्टन कूल। या कॅप्टन कूल नंतर दुसरा कॅप्टन कूल कोण आहे तो